महानगरपालिका प्रभाग क्रमांक 34 निवडणूक पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन लोकसेवक भूपेंद्र मोरे यांच्या वतीने रविवारी करण्यात आले होते। नागरिकांचा प्रतिसाद पाहता पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्धार भूपेंद्र मोरे यांनी केला। धायरीतील सुहासिनी मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिक, महिला भगिनी, युवक वर्गाला मार्गदर्शन व संवाद साधण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या। भूपेंद्र मोरे यांचे काम पाहता तसेच त्यांच्या पाठीमागे असलेला जनसमुदाय लक्षात घेता नक्कीच तिकिटासाठी पक्षाकडे शिफारस करू असा विश्वास रुपालीताईंनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। पण महानगरपालिकेच्या अनुषंगाने बोललात तर मला सांगायला अभिमान वाटेल, आमचे भूपेंद्र दादा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणून नाहीत, पण आमची जनतेशी बांधिलकी आहे। ज्या समाजातून आलो, ज्या मातीतून आलो, ज्या समाजाने लहानाचं मोठं केलं त्याचे आपण देणेकरी आहोत ही भावना मनामध्ये त्यांच्या कायम आहे। म्हणून गेले अनेक वर्ष झालं ते सातत्याने जनतेसाठी कामं करतात। या अनुषंगाने दर महिन्याला मी क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठका लावत असताना त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडे त्यांच्या ज्या काही मागण्या नागरिकांच्या वतीनं असतील त्या प्रत्येक वेळेस ते मांडणं आणि मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून रस्ता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईटचे विषय असतील, कचऱ्याचा प्रश्न असतील, ट्रॅफिकचा विषय असेल, त्या सगळ्यांसाठी सातत्याने ते पाठपुरावा करत असतात। आपण पाहतो इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या नरे भागातले ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते। याचं एकमेव कारण की आपला प्रश्न कोण सोडवतोय त्या नेतृत्वाच्या पाठीमागं आपण जरूर जायला पाहिजे, हा संदेश या माध्यमातून मिळतोय। खरं तर पाहिलं शहरामध्ये रविवारच्या दिवशी कार्यक्रम घेणं थोडं अवघड असतं, एकच दिवस सुट्टीचा मिळतो त्याच्यामुळे फारशी उपस्थिती नसते, पण आपण पाहिले भूपेंद्र दादाच्या सगळ्या कार्यक्रमांना आमची नरेकर अतिशय भरभरून प्रतिसाद देत असतात। निश्चितपणाने एक कार्यकर्ता म्हणून मी भूपेंद्रच्या पाठीशी कायम आहे। पक्षातलं पद याच्याही पेक्षा नागरिकांचे प्रश्न मोठे आहेत असं कायम म्हणत रस्त्यावर आंदोलनासाठी उतरणारे हे नेतृत्व आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींकडे आम्ही जरूर शिफारस करू, जेणेकरून या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी एक सळसळत्या रक्ताचं नेतृत्व, जनमानसामधलं नेतृत्व देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून केला जाईल। या ठिकाणी निवडणूक पूर्व अशी बैठक आज आपण आयोजित केली होती। वास्तविक या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना प्रभाग रचना ही खूप मोठी आहे। नरे, दायरी, वडगाव या भागामध्ये काही सामाजिक कार्य आहे, मुख्यत्वे करून नऱ्यामध्ये काम आजपर्यंत करत आलेलं आहे। आपली ताकद नेमकी काय आहे, आपल्या मागे किती लोकांचं पाठबळ आहे, किती लोकांनी आपल्याला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केलेली आणि मनामध्ये ठाम विश्वास घेतलाय। हळूहळू जसा निवडणुकीचा रंग चढत जातो तसं तसं माणसांची मानसिकता बदलत जाते, अनेक लोक पुन्हा जोडत जातात, परंतु सुरुवातीला आपल्यापासून कोण आहेत याची एक झाडाझडती करण्यासाठी म्हणून ही निवडणूक पूर्वीच एक बैठक आयोजित केली होती। 24 तासापूर्वी ठरलेला निर्णय आणि 24 तासानंतर असणारी अफाट गर्दी याने मीच स्वतः अचंबित झालो। आदरणीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि आमच्या नेत्या रुपालीताई चाकणकर इथं उपस्थित झाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांना संबोधित केलं आणि आश्चर्य या गोष्टीचं मला अजिबात वाटत नाही की पुरुषांपेक्षा इथं महिलांची संख्या जास्त होती, कारण दरवर्षी राखी बांधणाऱ्या 3-3.5 हजार महिला दरवर्षी माझ्याकडे येतात। बऱ्याच महिला आज बाहेर आणि दूर राहिला असल्यामुळे बऱ्याचशा उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु व्हॉट्सअप किंवा फोनच्या माध्यमातून त्यांनी माझा पाठिंबा मान्य केलेला आहे आणि दिलेला आहे। अशा सगळ्या गोष्टींमध्ये आणि आज स्वतःहून की ज्या आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन कधी कुठे दुकानं असतील किंवा इतर व्यापार ठिकाणं असेल हे सोडून कधी कुठे गेलेले नाहीत, अशा महिला स्वयंप्रेरणेने एवढ्या लोकांसमोर आज बोलत होत्या माईकवरती, ही माझ्यासाठी खरंच एक अनपेक्षित गोष्ट होती। या सगळ्या गोष्टींनी भारावून गेलोय आणि नक्कीच यापुढे निवडणुकीला आपण सामोरं जाताना ताईंनी आज शब्द दिलाय की येत्या काळामध्ये माझ्या तिकिटासाठी त्या नक्की प्रयत्न करणार आहेत, परंतु आमचा निश्चय ठरलेला आहे की आम्ही निवडणुकीला 100% सामोरे जाणार आहोत आणि नक्कीच या सगळ्यांच्या बळावरती आज तुम्हाला सांगतो की नक्कीच गुलाल अंगावर घेऊनच घरी येणार। धन्यवाद।